यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम. 6 चेंडू 9 धावा. तसेच रितेश शेट्टी साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत. करण बोरे जिनका रोल बहुत महत्वपूर्ण रहेगा. 6 गेंदों में 9 रनों की जरूरत है. इस वक्त स्ट्राइकर पर करण बोरे है. प्रेशर बढ़ गया है, प्रेशर बिल्कुल है इस वक्त, इसमें कोई संदेह नहीं है. लेकिन मैच बहुत अच्छा है. चाहे ये मैच रेड डेविल्स नोएडा जीते या ताई पैकेट सिद्ध चिल्लीमन, दर्शक तो इस तरह के मुकाबले देखने के लिए आते हैं. पहली गेंद गेंदबाज आर्यन भोईर. पहली गेंद ऑफ स्टंप के पार वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया था. इस बार गेंद चली गई थर्ड मैन पर, बाहरी किनारा लगा और पहली गेंद पर सिंगल लिया गया. अब आपके पास 5 गेंदे हैं और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट आणि काय म्हणतो मी नॉर्थ चषक 2025चा थाट. आर्यन मनोज भोईर हा युवा गोलंदाज भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावाचा आता गावापुरती मर्यादित राहिला नाहीये. आता हा व्यावसायिक झालाय. ती व्यावसायिकता दाखवण्याची वेळ आली आहे. 5 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला फलंदाज सज्ज होतोय. ओमकार पावलं चुकली आणि त्याचमुळे आर्यनने बॉल डिलिव्हर्ड केला नाही. एक चुकीचं पाऊल तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहात. ही नॉकआउट स्टेज आहे. नॉकआउट स्टेज असल्यामुळे मात्र तुम्हाला प्रत्येक पाऊल अचूक ठेवावं लागेल. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त प्रत्येक पाऊल अचूक पायरीवर पडलं पाहिजे आणि तोच कायास आहे दोन्ही संघातील खेळाडूंचा की चूक होता कामा नये. 5 चेंडू जिंकण्यासाठी 8 ची गरज. स्ट्रायकर साइडला ओमकार देसाई, नॉन स्ट्रायकर एंडला करण मोरे. क्षितेज 11 ताई पॅकर्स वर्सेस रेड डेव्हिल्स नोएडा. पुढचा बॉल आर्यनचा. 5 चेंडू 8 धावा. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. चांगली डिलिव्हरी चेंडूची केलेली आहे. तो खेळाडू कधीच हरणार नाही ज्याच्याकडे संयम आहे आणि ही मॅच्युरिटी आर्यन भोईरची पाहायला मिळते. सामना शेवटच्या टप्प्यावर. 4 चेंडू 7 ची गरज. क्या मुकाबला चल रहा है बीच मैदान पर. 4 गेंदे 7 रनों की जरूरत है. देखिए आपके जिंदगी में एक तरफा प्यार और क्रिकेट के मैदान पर एक तरफा मुकाबला किसी को अच्छा नहीं लगता. बहुत ही शानदार खेल बीच मैदान पर. ये दर्शक है, संडे है, इतवार का दिन है और रोचक मुकाबला देख रहे हैं. 4 गेंदे 7 रनों की जरूरत है. कर्नल स्ट्राइक इस बार अच्छा स्ट्रोक आंसर पर खेल दिया. गेंद कोहली की तरफ जा रही है. 1 रन के साथ संतुष्ट होने वाले हैं. दूसरे के लिए वापस आएंगे. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हैं दोनों बैटर. बहुत ही अच्छा खेल. फिरोज को लग रहा है मेरा काम हुआ, लेकिन अंपायर को लग रहा है कि टीवी अंपायर की तरफ जाना चाहिए. टीवी अंपायर हमारे साथ जुड़ने वाले, मजा आएगा. टिक टिक वाली आवाज आएगी और कीप रोलिंग. क्या हुआ था मैदान के अंदर टीवी अंपायर बताएंगे. जितका गरमागरम वडा आमच्या कॉमेंट्री बॉक्स टेबलवर आहे तितका गरमागरम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये पाहूया नेमका काय घडतंय. फलंदाज पोहोचलाय की नाही. क्लोज टायमिंग आहे, क्लोज मोमेंट आहे, अगदी क्लोज डिसिजन आहे आणि पाहूया या ठिकाणी फलंदाज पोहोचलाय की नाही त्याची चर्चा होते. ग्राफिक्स मध्ये ते शो होईल. फलंदाज सेफ आहे की नाही, तर नॉट आउट. फलंदाज सेफ आहे. या 2 धावा मिळत आहेत. शेवटचे 3 बॉल्स जिंकण्यासाठी 5 ची गरज. पुन्हा एकदा आर्यन भोईर. महेश नानगुडेने जी सुरुवात दिली होती त्याचमुळे त्या सुरुवातीला नक्कीच लक्षात घ्यावं लागेल. पण मागचं षटक जर आपण पाहिलं ते थोडंसं धोकादायक होतं खरंच रेड डेव्हिल्ससाठी. पण आर्यन, काय कॉन्फिडन्स आर्यनचा पाहायला मिळालाय. ड्राइव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप कव्हर पॉइंटला बॉलवर पोहोचतायत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्यासाठी कॉल. थ्रो उशिरा आणि त्याचमुळे या धावा मिळत आहेत 2. बॅकअप आहे. बॅकअप नसला तर तुमच्या संघाचा पॅकअप होईल. त्याचमुळे या 2 धावा मिळत आहेत. सामना शेवटच्या 2 बॉल्सवर. 2 चेंडू 3 ची गरज. आता जेव्हा हा चेंडू एस्टेटच्या हातामध्ये निसटला ना, तेव्हा प्रेक्षकांना निश्चितच आवाज आला आणि सगळ्यांच्या हात डोक्यावरती गेले. हृदयाची धडधड वाढले. पराभव लागतो सर्वांच्या जीवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आहे. कोणीही प्रेक्षक बाउंड्रीलाईनच्या आतमध्ये येणार नाही. या सगळ्यांनी मागे उभं राहायचं आहे. काय सामना आहे. मैदानात सुरू झाली धडपड. हृदयाची वाढली धडधड. प्रेक्षकांना विनंती आहे, आमचे आयोजक तुम्हाला सांगतायत की आपण बाउंड्रीलाईनच्या बाहेर बसा. मला माहिती आहे त्याचा जागा नाहीये, पण तुम्ही असल्याशिवाय मजा पण येणार नाहीये. अत्यंत महत्वाचा सामना. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता आवश्यकता 3 धावांची. कंपल्सरी चेस है. आर्यन भोईर गोलंदाजी मार्क वरती. आर्यन अपनी बोलिंग मार्क पर तैयार है. सामना करेंगे करण मोरे. इस बार भी गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं चढ़ी है. अनिकेत ने गेंद को फील्ड किया
और खराब फील्डिंग, 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। क्या मुकाबला है, आपके पास एक गेंद है और जीतने के लिए 1 रन चाहिए। 9 स्टार चषक 2,22,222 अर्थात 1 नंबरची टुर्नामेंट आहे, 1 नंबरचा सामना सुरू आहे। पण प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही देखील 1 नंबर आहात, पण 1 नंबरच्या टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या प्रेक्षकांसाठी। परभणीचा सामना, टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतोय प्रेक्षकांचा। अप्रतिम क्रिकेट, काय रोमहर्षक सामना सुरू आहे। एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे। मागच्या 47 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीचा विचार न करता पुढच्या चेंडूवर काय करायचंय ते लक्षात ठेवायचंय। एका बाजूला आर्यन, एका बाजूला आपण करणला पाहतोय। शेवटची 1 रन निघेल की शेवटची 1 रन डिफेंड होईल। टाळ्या होऊन जाऊ दे प्रेक्षकांनो, धाव पूर्ण होईल की नाही। कंपल्सरी चेस आहे, जितकं गमावलंय त्यापेक्षा दुप्पट कमवण्याची धमक तुमच्याकडे असली पाहिजे। आणि पाहूया ती धमक आहे का आर्यन मध्ये, ती धमक आहे का करण मध्ये। 1 चेंडू 1 ची गरज। क्या मुकाबला चंद्रा बीच मैदान पर, शानदार खेल, रोमहर्षक सामना मैदानावरती सुरू आहे। प्रेक्षकांसाठी हे समय परभणी आहे, मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक, उधळण्यात तुझा डाव, ते तुला कधीच देणार नाही भाव। या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव। 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता। शेवटचा बॉल कोण करेल आपल्या नावावर। शेवटच्या बॉलवर तुमचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स तुम्हाला पुढच्या फेरीत घेऊन जाणार आहे। आर्यन भोईर स्वप्न पाहतो या शेवटच्या गोल्डन बॉलचं। करण ज्याने सुरुवात चांगली दिली होती, आता सुरुवात चांगली देत असताना आता शेवट सुद्धा गोड होईल का पाहूया मिस्टर करणचा। लास्ट बॉल, 1 चेंडू 1 धावेचे, जास्त वेळ घेऊ नका। आणि हा शेवटचा बॉल पाहूया कोणाच्या नावावर, आर्यन की करण। ऑन साइडला पूल करून करणने हा शेवटचा चेंडू आपल्या नावावर केला। बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला, षटकार खेचून करणने सामना जिंकवला। टाई पॅकर शिदेज 11 पुढच्या फेरीत दाखल। जबरदस्त मुकाबला, करण मोरे ने 39 रन बनाए, 14 गेंदों का सामना किया और इस मुकाबले में बिल्कुल इन्होंने जान डाली है। गेम चेंजर खिलाड़ी है और लाजवाब खेल रहा है इस मुकाबले में। ये शॉट देखिए, डर मुझे भी लगा, फासला देकर बढ़ता गया मैं, रास्ता देकर खुद ब खुद पास आ गई मेरी मंजिल, मेरा हौसला देकर। करण मोरे, वारे वारे, आपके वारे नारे। इस मैच में, इस रोचक मुकाबले में आप गेम चेंजर खिलाड़ी हैं। मैन ऑफ द मैच, लगातार दूसरी बार मैन ऑफ द मैच। सचिन काटकर ने यह कारनामा किया था। पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे। रोमहर्षक उत्कंठावर्धक सामना समाप्त झालाय। करण मोरे आपण मंचावरती या। यानंतर होणारा सामना लगेच आपण सुरू करतो आहे। वाल्मीकि बारिश विक्रोली, वाल्मीकि बारिश मैदान के अंदर चले गए हैं। दोन्ही संघाचा स्ट्राइक खेळाडू पण पाठवा। विक्रोलेंस विक्रोली स्ट्राइक खेळाडू करण मोरे। प्रेक्षकांना मजा आलेली आहे, जाम मजा आली बघा। महेश राऊत साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं की पैसा वसूल मॅच आहे, म्हणजे आपलं काम झालेलं आहे।